शेतकरी मित्रांनो नमस्कार। हा माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय ना, तर हा दशरथ घासाचा प्लॉट आहे आपला, बघू शकताय। अप्रतिम असा सुंदर असा हा दशरथ घास आहे। आणि आता बघू शकताय इथं किती चिडचिड आहे, चिखल आहे। पानकाळ्याचे दिवस आहेत आणि पानकाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्यांना खाण्यासाठी आपल्याला चारा खूप प्रमाणात कमी मिळतो आणि त्यातली त्यात चिडचिड असल्या कारणाने शेळ्या पण चाऱ्यांना खूप कमी खातात। तर दशरथ घास हा एकदम असा बेस्ट चारा आहे। न्यूट्रिशन व्हॅल्यूसुद्धा याचे चांगले आहेत। बघू शकता आता आपला हा दशरथ घास आहे, माझ्या उंचीपेक्षाही किती गेलेला आहे आणि कटिंगसाठी योग्य झालेला आहे। बुडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण याला पालाच आहे। हे बघा आता मी इथं कट केलेली आहे कवळी मस्तपैकी। आपलं कटिंगचं कामकाज चालू आहे। आपण दशरथ घास कापतोय। आपणही आपल्या शेळ्यांसाठी, शेळी पालनासाठी दशरथ घासाची लागवड करून आपल्या शेळ्यांसाठी आपण वर्षभर हिरवा चारा देऊ शकतो। आणि पानकाळ्याच्या दिवसामध्ये याच्या मस्तपैकी जर आपण पेंड्या बांधून लटकावल्या तर शेळ्यांना योग्य रीतीने त्या खात्या पण येत्या आणि पूर्ण ह्या खातात शेळ्या। याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि पावसामुळे ऑलरेडी पाणी खूप झालेलं असतं, त्याच्यामुळे कमी पाण्याचा चारा शेळ्यांना दिलेला खूप योग्य असतो। हे बघा अशा पद्धतीत आहे दशरथ घासाचा हा प्लॉट आपला, एकदम जबरदस्त। चला धन्यवाद। इतर माहिती आमच्या यश गोट फार्म अँड सीड्सवर तुम्हाला बघायला मिळेल।